पाहिजे. तुम्ही कशी चालतो असं? मी कुठे हिशोबाने चालतो? तुझ्या कोण बोलले असं? फ्लॉवर देणार होते, दिलं नाही अजून. चला घरी. अरे तुम्हें क्या ही फूल दूं यार मैं, तुम किसी फूल से कम हो क्या? सो गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आजचा ब्लॉग होणार आहे मराठी मधून. जण म्हणत होते की मराठी ब्लॉग बनव. तर आजपासून मी मराठी ब्लॉग चालू केलेले आहेत, आपली महाराष्ट्रातली मराठी भाषा. तर चला बघू आता आजच्या ब्लॉगला कसा रिस्पॉन्स येत आहे. तर आता फिलहाल आम्ही तर रील शूट करायला चाललोय. पप्पा आले बीच मध्ये मध्ये पप्पा आले परेशान करायला. घरचे पण पप्पा म्हणत होते मराठीत ब्लॉग चालू कर, तर मराठीत चालू केला. पप्पा खवळले मला. आणि इथं मम्मी पण खुश आहे. आज मम्मी पण बोलत होती मराठीत चालू कर, तर मराठीत चालू केलं. कसं वाटायला मग मराठीत चालू केलं? आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी आपण बोललंच पाहिजे. तर चला आता बाहेरचा सीन दाखवतो जरा. मी तर बोलतोय आता रील शूट करायला जायचंय, रेडी पण झालोय. आणि विषय असा आहे की पाऊस यायला बारीक. आता काय करावं ते कळलं नाही. बारीक पाऊस आहे, असंच राहिलं तर होईल रील शूट चांगली. पण थोडा जर वेग वाढला पावसाचा मुश्किल आहे बाय. तर बारीक पाऊस चालू आहे, कॅमेऱ्यामध्ये इतका दिसणार नाही. गाडीवर बघा पाऊस पडलेला आहे, चालूच आहे बारीक. मी तर तयार झालोय, आता स्मिता तयार होईल, तिला वेळ लागतोय. अर्धा तास झालं ती अजून आवरते, तिचं होत आलंय. आता स्ट्रेनिंग चालू आहे माझं. 5 मिनिटात झालं, कपडे घातले झालं. आता फक्त काय केस नीट करायचे ते काय आता पण म्हणजे राहत नाही. चला मैडम जी, हो गया आपका? स्पीक इन मराठी. ओके, मराठी बोल. सॉरी. मराठीत ब्लॉग बनवायचा आपल्याला. एकदम सुंदर. चला मग लवकर. ठीक आहे, तुझा माईक आहे. तर चला गाईज, आता जाऊया शूट करायला. स्मिता पण रेडी झाली. पाऊस पण छोटा येत आहे. स्मिता पाऊस येतोय माहिती का? छोटा बारीक आहे, जास्त मोठा नाही. लवकर जाऊयात, जर उशीर मोठा आला तर प्रॉब्लेम येईल म्हणून आपण लवकर निघूया. ए बाबा, रील शूट करायची आपल्याला, भिजायला म्हणजे आपले रील शूट झाले ना, आपण येऊ मग भिजू पावसात. तुम्हाला पण दाखवतो जर पाऊस मोठा आला तर. पाऊस मोठा आलाच नाही यावर्षी. थोडं मागच्या आठवड्यात आलता, आम्ही गेलो भिजायला, आमचं भिजून झालं, मिनी ब्लॉग बनवला, पाऊसच थांबला. होय. मला तर वाटतंय पाऊस आम्हाला भिजवला झालता फक्त. आज यायला पाहिजे पाऊस. ते पण आमची रील शूट झाल्यानंतर बरं का. चल आज आपण रील शूट करू, मग दुआ मागू देवाला पाऊस येऊ आज. गाईस, तर हे एक माईक आहे, आपण ऑर्डर केलता माईक. तुम्ही मिनी ब्लॉग बघितला असेल, हिंदीमध्ये होता मिनी ब्लॉग. एक माईक घेतलाय आणि स्मिताकडे एक आहे. म्हणजे आम्ही दोघं ब्लॉग्स बनवतो ना, तर एकच माईक असला ना जरा व्हॉइसचा प्रॉब्लेम होतो. जे जवळ आहे ते माईक त्याचाच आवाज येतो फक्त. त्यामुळं हे नवीन माईक मागवला. मग आता बरोबर आहे. म्हणजे आता तिनं तिथं लावून माईक जरी तिथून जरी बोलली तरी तिचा क्लिअर आवाज येतो, माझा पण क्लिअर आवाज येतो. तर हे चांगली गोष्ट झाली. 2 माईक आले. तर हे आपला पहिला माईक होता डिजिटेकचा. तर आता याचा काही यूज नाहीये. ते माईक मी कधी एकटा कुठं बाहेर चाललो, जेव्हा मी एकटा असेल, तेव्हा ब्लॉग बनवत असेल, तेव्हा मी ते यूज करतो. कारण एकट्यासाठी चांगला. आणि ते या माईक पेक्षा ना तो माईक चांगला आहे. पण आता सिच्युएशनच अशी की दोघांना पण बोलायचं आहे, दोघं असतात व्लॉग मध्ये, त्यामुळे मग 2 माईक असलेच पाहिजे. बघा, हे क्लिप मी इथं लावू का? कुठं इथं लाव ना, छान दिसते. अगर आपका हो गया हो तो चले मैडम जी. नहीं, वहां पर बारिश हमारा इंतजार कर रही है, ऐसा लग रहा है मुझे, क्योंकि बारिश तेज हो चुकी है. बारिश फास्ट झाली थोडी. चल लवकर यार, किती आवरती, किती टाइम लावते यार. मुझे अभी लगा, माझं 5 मिनिटात मुझे अभी लगा आप मुझे, मला आता वाटलं की तुम्ही मला ओरडताय. आता ओरडू काय करू, मला काही कळेनाच झालंय. हिने इतका वेळ लावते यार आवरायला. 2 मिनिटं झाले यार. मगाशीपासून 2 मिनिटं चालू तिचे. मला कानातलं सापडत नाहीये, ह्याच्यावर या आता कानातलं सापडेन झाला. तर हिला किती वेळ लागते. मी काय करतो, शूज घालतो बाहेर येईल काय. नाही, तुला काय आपण जाऊयात बाहेर. मी पण येणार आहे तुमच्यासोबत. आवर लवकर गाईस. तर पाऊस बघा, चांगला झाला पाऊस, मोठा आला पाऊस. पावसाला वाटतंय की आपण नाही जायला पाहिजे. पावसाला वाटतंय की आपण नाही जायला मला तर पाहिजे. वाटतंय तुलाच वाटतंय आपण जायला नाही पाहिजे. उशीर केलाय. हिच्यामुळे उशीर झालाय. हिनं आवरलीच नाही लवकर. तिथं
उसाला पाणी चालू आहे मागं आणि पाऊस पण यायला. कचरा जाळला तू. मी आलोय बाहेर, पाऊस लागायला येतं. अशात तर काय रील शूट होऊ शकत नाही. चला आज जाऊयात, माईक खराब होईल आपला. नाही कसं वाटतंय आता याला पाऊस? ठीक आहे, मग रील काय करायची? मग रील कधी? पाऊस गेला की जाऊ ना मग. पाऊस गेल्यावर जायचंच आहे ना आपल्याला. पाऊस थांबायचा वेट करायचा. गाईस तर फायनली पाऊस थांबलेला आहे. तरी पण हलका हलका, खूप हलका हलका येतंय. तरी काय प्रॉब्लेम नाही याचा. आपण जाऊयात. जायचं? चला. रेडी? चाबी दे. मी चालवणार आहे आज. हे गाडी चालवणार आहे. तुला येते गाडी? गाडी येते तुला? हँडल झाली, बाद झालं. गाडी चालवता येते मला. हे काय स्कूटर नाही, नाही? एक काम करा, तुम्ही मागं बसून असं चालवा, मी पुढे बसते फक्त. बारकी पोरगी आहे तू. अरे ठीक आहे ना, मी पुढे बसते. असं मी पुढे बसते, तुम्ही मागे बसून चालवा नुसतं. मी फक्त पुढे बसतीये, मी चालवते, मी फक्त पकडते. काय म्हणजे बोलतेस मला असं तुला फील कळतंय झालं. का? आपण रील शूट करायला चाललोय. तुला जर गाडी दिली ना आपल्याला, इथं जवळ 1 किलोमीटर लांब एक हॉस्पिटल आहे, तिथं जावं लागेल आपल्याला. आणि तिथं पण उपचार होणार नाही आपल्यावर, असं घाण पडणार. मग आपल्याला डायरेक्ट सोलापूरला जावं लागेल, शहरात सिव्हिल हॉस्पिटलला. म्हणजे मी इतकं घाण चालवते. तिने कधी गाडी चालवलीच नाही ना, स्कूटी चालवली आहे ना, काय तिला येतच नाही. जेव्हा आपण स्कूटर घेऊन या तेव्हा तुला शिकवतो. आणि हिला फोर व्हीलर पण शिकायचे पुढच्या 2-3 महिन्यानंतर. जेव्हा टाइम भेटेल तेव्हा हिला आपली 4 व्हीलर पण शिकून टाकायची. 2 व्हीलरच्या आधी तुला 4 व्हीलर शिकून टाकू. गाईज इथे काय पाऊस नाहीये, पण समोर किती पाऊस आहे रस्त्यावर सांगतो. इथं पाऊस नाहीये आणि ते समोर रोडवर बघा किती पाऊस पडलाय तिथे. म्हणजे आपल्या इथं पाऊस नाहीये, इकडे पाऊस पडलाय. पुढं पाऊस आहे सगळं आणि इकडं सगळं मोकळं आहे. पाऊसच नाही पडला. तर आता सध्याला आम्ही पावसाळी भागात आलेलो आहे, दुष्काळी भागातून अर्धा किलोमीटर लांब. बरोबर यार, इथं असं कसं होतं यार, इथं जास्त पाऊस पडलाय आणि आमच्या तिथं खूप कमी पाऊस आहे. आणि डिस्टन्स अर्धा किलोमीटर पण नाहीये. हे कॉलेज आहे, मोठं कॉलेज आहे ना. खूप मोठं कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आमच्या गावचं. चला तरी तर रील्स करत. गाईस तर इथं आम्ही रील शूट करतो. खूप चांगली जागा आहे रील शूट करायला. कुठे करायची रील शूट? तिकडे खूप साऱ्या जागा आहेत, आम्हाला कळलं झालं कुठे करायची. तिकडे पुढे करूयात, मी बोलले ना पुढे करूया. समजा माझे हेअर्स खराब झाले. अरे यार, हेअर्स तुम्ही सगळं खराब केलं गाडी चालवून. म्हणजे आपण अर्धा किलोमीटर पण आलो नाही, एवढं तुझी केस पण खराब झाली. अरे रुसू नको बाई, आता रुसू नको. मी चालले घरी. सरक केलं मित्रांसोबत फिरत बसायचं नाही, कळलं? कसं दिसतंय? बोल ना, कसं दिसतं? का ब्लॉग चालू केला म्हणून रागाला का? बघा गाईज, यार मी एकदा सांगितलं की थोडं 2 मिनिट थांबूयात, कारण की असं वारं येते खूपच. अरे वारं आपल्या हिशोबाने चालत नसतंय. आता वाऱ्याला काय थोडी थांबू शकतो आपण? नाही, माझ्या हिशोबाने चालायला पाहिजे. तुम्ही कशी चालतो तसं? मी कुठे हिशोबाने चालतो? तुझ्या कोण बोलले असं? म्हणजे हिशोबाने नाही, हा. म्हणजे काय बोललं त्याला? गाईज तर सांगायचं राहिलं, आमचा एक पोपट झाला इथं आल्यावर. इथं आलं काही आपल्या माईकची चार्जिंगच संपली. आम्ही कशी तरी रील बनवली बिना माईकची आणि आवाज पण चांगला आला. मेन म्हणजे स्मिताचा आवाज रीलमध्ये कमी येत आहे, माझा ऑब्विसली मोठा आवाज आहे, हिचा छोटा आवाज आहे. पण मला वाटलं आता हिचा आवाज छोटा येत आहे, पण तरी बेटर आला रोजच्यापेक्षा. वारं तर काय थांबत नाव घेईन आणि स्मिताला परेशान करायला वारं. स्मिता फक्त एक टेक राहिला रे, लास्ट टेक राहिला फक्त. एका टेकसाठी परेशानी व्हायची. चल येऊ दे, काय नव्हतं यार. देखो ना जुल्फों से कैसे जुल्फों से तेरी चुपती प्यारी प्यारी सी मुस्कान है. अरे तू यासाठी गाणं म्हणालो मी, जरा चांगलं तरी एक्सप्रेशन दे. रोज कुठे येते? येल्लो वाला फ्लावर आहे. गाईस तुम्हाला येल्लो कलर दिसला का पिंक कलर दिसला जरा कमेंट मध्ये सांगा. कुठे आहे? यामध्ये आहे. हे वाला आवडला का तुला? खूप किती छान फुल आहे, क्यूट एकदम. हा तुझ्यापेक्षा क्यूट नाहीये, तू जास्त क्यूट. वाचले काय वाचले? नाही तर आता
काय मी जर त्यांना क्यूट बोललो असतं काय झालं असतं, काय असं काय काय उखाडलं असतं सांग तू. क्या उखाडली ती तुम बताओ. जा मग घरी चल. गाईस तर लास्ट एक राहिलेला आहे, लवकर कर यार प्लीज चल. लास्ट एक राहिल्यापर्यंत मला एडिटिंग करायची. जाऊ दे आता 12 पेरे उद्या कसं करून टाकूया ते. इकडे इकडे तू इकडे. गाईस तर आता जर टेक बघितला ना, हिला बोललो तो फोन कट करून तुला पुढे चालत जायचंय, हे कानाला फोन लावूनच चालली अशी. मुंबईला तुम्ही ओरडले ना मला कानाला पहिले मी हिला बोलत होते कानाला, हिनं फोनवर बोलताना असं बोलत होती रागात रागात. तिला म्हणलं कानाला फोन लाव, आणि दुसऱ्या टेकमध्ये सांगितलं तू फोन कट करायचा आणि फोन खाली ठेवून जायचं आहे तुला. हे तर इतकी ऍक्टिंग मध्ये घुसली की फोनच सोडे ना बाबा कानाचा. काय हसती. तर चला काही अशा प्रकारे आमचा आता इथला शूट झालेला आहे. माझा फोन आहे. आमच्याकडे एकच हे एक्स्ट्रा फोन आहे आमचा, स्मिताचा फोन आहे, म्हणजे माझाच होता, स्मिताला भेटला आहे. तर आम्ही कसे शूटिंग केली, हे फोन माझ्याकडे आणि हिनं लांब होती त्यामुळे हिच्याकडे कव्हर फक्त. लांबून काय दिसतंय, लांबून कव्हर मोबाईलच वाटतंय. तर चला लवकर घरी. चला आता जाऊयात घरी, क्योंकि कारण संध्याकाळ होत आली. चला. आणि इथं स्कूल सुटली होती आता, स्कूलचे सगळे मुलं बघत चालले होते. आणि तुम्ही मला फ्लॉवर देणार होते, दिलं नाही अजून. चला घरी. अरे तुम्हें क्या ही फूल दूं यार मैं, तुम किसी फूल से कम हो क्या. अब यही शायरी, आता ही शायरी तिला सुनवली आहे मी. काम नाही चलेगा, मुझे फ्लॉवर चाहिए. म्हणजे sorry, एवढी मला मी फुल पाहिजे. शायरी बनवली 2 सेकंदात डोक्यात, ती तुला नाही आवडली. तरी पण तुला फुलच पाहिजे. तुम्ही तोडायला कष्ट घेताय, कष्ट होत आहे तुमचे. ह्याच्यापेक्षा जास्त कष्ट डोक्याचं कष्ट आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड बघ, 2 सेकंड. इतकं जाऊ दे, छोटी बच्चीला फुल देतो. हिला माझी शायरी आवडली नाही. हे वाला, हे वाला, नाही. हे वाला, हा हे वाला. त्यातलं छोटं पाहिजे तुला. हा मला येल्लो वाला पाहिजे. हो तर काही हिला पिंक वाला नाही पाहिजे साईडचं, फक्त हे छोटं पाहिजे. मला येल्लो वाला किती क्यूट आहे ते, किती क्यूट. मॅडम जी जरा कॅमेरा पकडायचं कष्ट घेचाल का. नाही मग मी कसं काढू फुल. ठीक आहे काढा. तिला फुल पण पाहिजे, कॅमेरा उघडायचं कष्ट पण नको. वाव, माझ्यासाठी फुल द्या. किती छोट आहे, किती छोट आहे बघ ना. घे पकड पकड. तर मग येलो. आणि ते बघा किती सुंदर आहे. हे बघा येल्लो मध्ये, तुम्हाला दाखवत आहे. येल्लो मध्ये पिंक पिंक, येल्लो मध्ये पिंक पिंक. वाव वाव, मला वाटलं येल्लो फक्त येल्लो आहे. किती हार्ट येल्लो कलरचा यार. तर झाली ना मला आता, माहित होतं असं फुल मन शांत झालं, भेटलं फुल. आता चला जाऊयात घरी लवकर, मला एडिटिंग करायची. याला काही काम नाही आहे आता, मला एडिटिंगचं काम आहे एवढं मोठं. मला पण काम चला. आहे खूप. काय काम आहे तुला. तर फायनली आलो आहे घरी. चला आता. मम्मी आलो आम्ही रील करून. काय भाजी. मेथीची भाजी. वा. तर बघूया आज मेन्यूमध्ये काय आहे. इकडं मस्त डाळीची आमटी आहे आणि इकडं मस्त मेथीची भाजी व्हायला लागली.